आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत, जो आपल्या रोजच्या आयुष्याशी आणि आरोग्याशी थेट जोडलेला आहे. पण दुर्दैवाने आपण त्याकडे साफ दुर्लक्ष करतो. आपण काय खातो यापेक्षा आपण ते कसं आणि कोणासोबत खातो हे जास्त महत्त्वाचं आहे. आयुर्वेदामध्ये याला विरुद्ध आहार असं म्हटलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर 2 असे अन्नपदार्थ जे स्वतंत्रपणे शरीरासाठी चांगले असतात. पण जेव्हा ते एकत्र खाल्ले जातात, तेव्हा ते शरीरात विषासारखं काम करतात. आजच्या धावपळीच्या युगात आपण फ्युजन फूडच्या नावाखाली काहीही एकत्र करून खातोय. पण हा प्रयोग तुमच्या जीवावर कसा बेतू शकतो आणि विरुद्ध आहार घेणं किती धोक्याचं आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. विरुद्ध आहाराची संकल्पना समजून घेताना आपल्याला हे माहीत असायला हवं, की प्रत्येक अन्नाचा आपला एक स्वभाव असतो, ज्याला आयुर्वेदामध्ये वीर्य म्हटलं जातं. काही पदार्थ उष्ण असतात तर काही शीत म्हणजेच थंड असतात. जेव्हा आपण एखादा उष्ण पदार्थ आणि एखादा अत्यंत थंड पदार्थ एकाच वेळी शरीरात ढकलतो, तेव्हा शरीराची पचन संस्था गोंधळून जाते. हे अगदी तसंच आहे जसं चालू इंजिनवर एकदम बर्फाचं पाणी टाकणं. यामुळे शरीरातील दोष बिघडतात आणि रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होतात. हा बिघाड इतका गंभीर असू शकतो की त्यामुळे शरीराचे महत्त्वाचे अवयव निकामी होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, ज्याचा परिणाम दीर्घकाळात मृत्यूतही होऊ शकतो. सर्वात मोठं आणि घातक उदाहरण म्हणजे दूध आणि मासे यांचं मिश्रण. आपल्यापैकी अनेकांना सी फूड खायला आवडतं, पण मासे खाल्ल्यानंतर किंवा मासे खाताना दुधाचे पदार्थ घेणं हे अत्यंत धोकादायक आहे. मासे हे मुळात उष्ण प्रकृतीचे असतात आणि दूध हे शीतल असतं. हे दोन्ही पदार्थ एकत्र आल्यावर शरीरात आम नावाचं विष तयार होतं. हे विष हळूहळू तुमच्या त्वचेवर पांढरे डाग निर्माण करू शकतं, ज्याला आपण कोड म्हणतो. पण हे फक्त त्वचेपुरतं मर्यादित नसतं, तर हे रक्तातील विषारी घटक तुमच्या हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतात आणि अचानक उद्भवणाऱ्या ॲलर्जीमुळे श्वास कोंडून मृत्यू ओढवू शकतात. दुसरं महत्त्वाचं मिश्रण जे आपण नकळत नेहमी खातो, ते म्हणजे दूध आणि मीठ एकत्र खाणं. आपण अनेकदा चहा बिस्किट किंवा चहा चपाती खातो, ज्यामध्ये मीठ असतं. आयुर्वेदानुसार दुधासोबत मिठाचा अंश जाणं हे अत्यंत निषिद्ध मानलं गेलं आहे. हे मिश्रण रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेत अडथळे आणतात आणि रक्त दूषित करतात. यामुळे किडनीवर ताण येतो आणि शरीरावर सूज येण्याचे प्रकार घडतात. जर तुम्ही वर्षानुवर्ष असं करत असाल, तर तुमच्या शरीरातील पेशींची रचना बदलू शकते आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण मिळू शकतं. ही एक स्लो पॉइझनिंग प्रक्रिया आहे, जे आपल्याला वेळीच थांबवणं गरजेचं आहे. आजकालच्या फ्रूट सॅलड किंवा मिल्क शेकच्या जमान्यात आपण दूध आणि फळं सर्रास एकत्र करतो. विशेषतः आंबट फळं आणि दूध हे अत्यंत घातक मिश्रण आहे. संत्री, मोसंबी, द्राक्ष किंवा लिंबू यांसारखी आंबट फळं जेव्हा दुधात मिसळतात, तेव्हा दूध शरीरात फाटतं. हे फाटलेलं दूध शरीरातील चयापचय क्रिया विस्कळीत करतं आणि कफ दोषाला प्रचंड प्रमाणात वाढवतं. यामुळे सायनस, दमा किंवा फुफ्फुसांचे गंभीर विकार जडू शकतात. जरी आपल्याला वाटत असेल की आपण पौष्टिक खातोय, पण चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे ते पोषण मिळण्याऐवजी शरीरासाठी घातक कचरा बनू शकतं. दही आणि दूध एकत्र घेणं हे सुद्धा विरुद्ध आहाराचं एक मुख्य उदाहरण आहे. अनेकदा हॉटेलमध्ये किंवा घरी जेवताना आपण दह्याची कोशिंबीर आणि नंतर दुधाचा एखादा गोड पदार्थ खातो. दही हे पचायला जड असतं आणि ते शरीरातील स्त्रोत म्हणजे चॅनल्स ब्लॉक करतं. जेव्हा यासोबत दूध जातं, तेव्हा शरीरात विषारी द्रव तयार होतात. त्यामुळे त्वचेचे विकार, खाज सुटणं आणि सोरायसिस सारखे कधीही न बरे होणारे आजार होऊ शकतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती या मिश्रणांमुळे इतकी कमकुवत होते, की सध्या आजारातून सावरणंही कठीण होऊन जातंय. हे अत्यंत चिंताजनक आहे. मधाचा वापर करताना आपण एक मोठी चूक करतो. मध कधीही गरम करून किंवा गरम पदार्थात मिसळून खाऊ नये. मधाला उष्णता दिल्यास त्याचे गुणधर्म बदलतात आणि ते धुंद नावाच्या विषात रूपांतरित होतं. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी अतिशय कडक गरम पाण्यात मध टाकून पितात, जे पूर्णपणे चुकीचं आहे. हे उष्ण झालेलं मध शरीरातील नसांमध्ये अडथळे निर्माण करतं आणि मज्जासंस्थेवर परिणाम करू शकतं. जर हे विष मेंदूपर्यंत पोहोचलं तर अर्धांगवायू म्हणजेच पॅरालिसिसचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे मध वापरताना नेहमी कोमट किंवा नैसर्गिक तापमानाचं पाणीच वापरावं. तूप आणि मध समप्रमाणात घेणं हे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. आयुर्वेद सांगतो की तूप आणि मध जर वजनाने सारख्या प्रमाणात एकत्र घेतलं, तर ते घातक विष बनतं. जरी हे दोन्ही पदार्थ अमृततुल्य मानले जातात, तरीही त्यांचं एकत्र येणं शरीरासाठी विध्वंसक ठरतं. हे
मिश्रण रक्ताच्या गुठळ्या निर्माण करू शकतं किंवा हृदयविकाराचा झटका आणू शकतं. त्यामुळे औषध म्हणून किंवा आहारात घेताना या दोघांचं प्रमाण नेहमी वेगवेगळं असावं. निसर्गाचे हे नियम आपण पाळले नाही तर सर्वात मौल्यवान असलेल्या आरोग्याला आपण कायमचं मुकू शकतो. रात्रीच्या वेळी दही खाणं हे सुद्धा एक प्रकारचं चुकीचं आचरण आहे. दही हे उष्ण असतं आणि रात्रीच्या वेळी निसर्गतः शरीरात कफ वाढलेला असतो. रात्री दही खाल्ल्याने शरीरातील ग्रंथींना सूज येऊ शकते आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे अचानक होणारा श्वासोच्छवासाचा त्रास किंवा हृदयविकाराच्या घटना घडू शकतात. अनेकदा लोकांना वाटतं दही थंड आहे, पण त्याचा विपाक म्हणजे पचनानंतरचा परिणाम हा उष्ण असतो. ही चुकीची समजूतच अनेकदा आजारपणाला आणि मृत्यूला कारणीभूत ठरते. म्हणूनच रात्री दह्याचं सेवन पूर्णपणे टाळलं पाहिजे. उष्णता आणि थंडीचा चुकीचा मेळ म्हणजे जेवणात अतिशय थंड पाणी किंवा गरम पाणी, जेवणानंतर लगेच आईस्क्रीम खाणं. लग्न समारंभात आपण अनेकदा गरम गुलाबजाम आणि त्यावर थंडगार आईस्क्रीम खातो. हे मिश्रण तुमच्या पचनसंस्थेला एका झटक्यात निकामी करू शकतं. यामुळे जठराग्नी विझतो आणि अन्न पचण्याऐवजी कुजायला लागतं. कुजलेल्या अन्नातून गॅसेस आणि टॉक्सिन्स तयार होतात, जे थेट तुमच्या यकृतावर हल्ला करतात. यकृत निकामी झालं की शरीरात संपूर्ण यंत्रणा कोलमडते, ज्यामुळे माणसाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरुद्ध आहाराचा परिणाम फक्त पोटावरच होतो असं नाही, तर त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावरही होतो. जेव्हा शरीरात विषारी घटक साचतात, तेव्हा त्याचा परिणाम मेंदूच्या पेशींवर होतो. चिडचिड होणं, विसरभोळापणा वाढणं किंवा तीव्र नैराश्य येणं यामागे चुकीचा आहार हे एक मोठं कारण असू शकतं. शरीरातील सप्तधातू जेव्हा दूषित होतात, तेव्हा माणूस आतून पोकळ होत जातो. म्हणूनच जुन्या काळी लोक जेवणाचे नियम कडकपणे पाळत असत, जे आपण आज विसरत चाललो आहोत आणि त्याचे गंभीर परिणाम भोगत आहोत. आजच्या जंक फूडच्या युगात पिझ्झा बर्गर सोबत कोल्ड ड्रिंक्स घेणं हे सुद्धा विरुद्ध आहाराचाच भाग आहे. पिझ्झामधील चीज आणि सोबत असलेलं थंड पेय हे रक्तातील फॅटचं प्रमाण अचानक वाढवतं. त्यामुळे रक्तभिसरण मंदावतं आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते. हे जर नियमित होत असेल तर शरीरात रक्ताच्या गाठी निर्माण होऊन ब्रेन हॅमरेज किंवा हार्ट अटॅकचा धोका अनेक पटींनी वाढतो. आपण चवीच्या मागे लागून आपल्या शरीरासोबत जो खेळ खेळतोय तो थांबवण्याची वेळ आता आली आहे. विरुद्ध आहाराचा धोका ओळखून आपण आपल्या सवयी बदलणं गरजेचं आहे. कोणतंही अन्न खाण्यापूर्वी ते नैसर्गिक आहे का आणि त्याचे गुणधर्म एकमेकांना पूरक आहेत का याचा विचार केला पाहिजे. चव ही जिभेपुरती मर्यादित असते, पण त्याचे परिणाम संपूर्ण शरीर भोगत असतं. जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल, त्वचेवर रॅशेस येत असतील किंवा पोटाच्या तक्रारी कमी होत नसतील, तर समजून जा की तुमच्या आहारात काहीतरी विरुद्ध घडतंय. ही शरीराने दिलेली धोक्याची घंटा असते, जी ओळखणं आणि वेळी सावध होणं महत्त्वाचं आहे. शेवटी आपलं शरीर हे मंदिरासारखं आहे आणि त्यात काय टाकायचं याची जबाबदारी आपली आहे. विरुद्ध आहार टाळणं म्हणजे केवळ आजार टाळणं नव्हे, तर आयुष्य वाढवणं आहे. साधेपणा आणि नैसर्गिक आहार हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. फॅन्सी कॉम्बिनेशनच्या नादात स्वतःच्या आयुष्याशी खेळू नका. आयुर्वेदाचे जे नियम हजारो वर्षांच्या अनुभवातून आलेले आहेत, ते विज्ञानावर आधारित आहेत. जर आपण या नियमांचं पालन केलं, तर आपण केवळ अकाली मृत्यू टाळू शकत नाही, तर एक आनंदी आणि सुदृढ जीवन जगू शकतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हीही अशा प्रकारची चुकीची फूड कॉम्बिनेशन घेता का? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.